ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नमस्कार. आज 26 नोव्हेंबर या दिवशी 1949 रोजी भारताचे संविधान बनले. अरे, ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तकही दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक दिले ज्याच्याने आज आपला भारत देश चालतो, ते म्हणजे भारतीय संविधान. या दिवशी भारत बदलला, या दिवशी भारत जागीत आला आणि हाच तो दिवस या दिवशी भारताने स्वतःचे वचन दिले. आणि ते वचन म्हणजे काय? ते म्हणजे न्याय, समानता, बंधुता आणि स्वातंत्र्य. हे फक्त पुस्तकासाठी नाहीये, ते आपल्यासाठी आहे. पण आजच्या पिढीचं काय? ती डायरेक्ट काय, तडकदार आहे, स्मार्टही आहे, पण थोडी गोंधळलेली आहे. वेळ जातोय रील्सवर आणि जग चाललंय स्क्रीनवर. पण खऱ्या जगात काय? तिथे नेतृत्व कोण घेणार? तिथे बदल कोण आणणार? तिथे आवाज कोण उठवणार? आपणच ना. आपल्याला अधिकार हवे आहेत, मग जबाबदाऱ्या पण घ्या ना, कारण तीच खरी ताकद. आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण फक्त त्याचा गैरवापर करू नका. आपल्याला न्याय दिलेला आहे, पण फक्त स्वतःसाठी नाही. आपल्याला समानता दिलेली आहे, पण दुसऱ्याला खाली खेचू नये. आपल्याला बंधुता दिलेली आहे, अरे पण ती फुटोफुटी नाही, ती मनात असायला हवी. संविधान आपल्याला काय सांगतं? कोणावर थांबू नका, स्वतः पुढे या. तक्रारी नको, आपणच उपाय बना. आपल्याला समान हक्क दिलेले आहे, त्याचा वापर करा. अरे, आपल्याला नेता हवाय ना, मग तुम्ही पुढे या ना. आपल्याला हा हक्क दिलेला आहे. संविधान हे फक्त वाचायचं नसतं, ते जगायचं असतं. भारत हा फक्त देश नाहीये, ती जबाबदारी आहे. आणि युवक फक्त भविष्य नाहीये, ते उद्याचा निर्णय घेणार आहे. आणि जर हे उठले ना, तर भारत थांबणार नाही, भारत धावेल. आणि तोही बुलेट ट्रेन सारखा. अरे, एका रात्रीमध्ये सरकार बदलू शकतं, आमदार बदलू शकतं, खासदार बदलू शकतं, नोटबंदी येऊ शकते. हा माणूस का बदलू शकत नाही? माणसाला बदलायला एक क्षणच खूप आहे. तुम्ही बदला आणि पुढे या. आपल्याला हा संविधानाने हक्क दिलेला आहे. अरे, जे बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसूनही संविधान लिहून गेले, आणि आपल्याकडे सर्व फॅसिलिटीज असून आपण काय करतोय? काहीच नाही. उठा, स्वप्नांना वेग द्या, एकत्र येऊन देश घडवू. हा संदेश सर्वांच्या ओठांवर राहो. आपला संविधान हक्कांचा राहो, आपला संविधान हक्कांचा राहो. यात तुझे हित आहे, यात माझे हित आहे. अरे मूर्ख माणसा, संविधान हे मानवतेचे गीत आहे, मानवतेचे गीत आहे. जय हिंद, जय संविधान.